चला सगळे पुढे, मी तुमच्या सोबत आहे. हा केवळ एक घोष नाही, तर तो विश्वास, आधार आणि गोंदवले बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला दृढ संकल्प आहे. गोंदवले बुद्रुकच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणारे ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे यांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे. या आनंदाच्या क्षणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय समितीचे सदस्य आणि माजी उपसरपंच संजय माने यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की माळवे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे आणि गावाचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होईल. या मंगल प्रसंगी संतोष कुमार माळवे यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचन हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले, जे त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक होते. कार्यक्रमास तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनीत पाटील, शंकर फडतरे, वसीम तांबोळी, राजेंद्र फडतरे, विद्या फडतरे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मिळालेल्या या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना संतोष कुमार माळवे भावुक झाले आणि त्यांनी सांगितले, माझ्या कर्मभूमीत मिळालेला हा सन्मान मला अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. गोंदवलेकरांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन. माणूस पदाने नव्हे तर आपल्या कार्याने मोठा ठरतो, हेच माळवे अण्णांच्या या प्रवासातून स्पष्ट होते आणि त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन होत आहे. आले गेले पण एक आपल्यापुढं असे आदर्श ठेवणारे ग्रामविकास अधिकारी माळव्यांना अत्यंत धडाडीचं असं अधिकारी व्यक्तिमत्व पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही त्यांना घेण्यासाठी थोडंसं आमच्यात काय गैरसमज झाले स्टार्टला. म्हणजे कसं आहे, चांगल्यांची संख्या वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि पण प्रत्यक्षात ज्या वेळेला मी कामाचा त्यांचा अनुभव बघितला, गेली मी 20 वर्ष या ठिकाणी काम करतोय. अनेक ग्रामसेवक माझ्या कारकिर्दीत 20-25 ग्रामसेवक आले, ग्रामसेवक गेले. काम करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. जो काम करतो त्याचं नाव होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला चान्स दिला जातो काम करण्यासाठी परमेश्वरानं, आणि त्या कामाचं आपण उत्कृष्टपणे काम करतात. तिथं मेडिकलवाले तांबोळे, आमचे वसीम तांबोळे यांनी अत्यंत पद्धतीने काम करतात. आता भैयाला पत्रकारिता दिलेली आहे. भैया अत्यंत उत्तम पद्धतीची पत्रकारिता तयार करतो. तिथं विनोद पाटील आहे. काय होते, आमचे कावळे उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे मंडळ आहेत. मॅडम आहेत, आमच्या परितड मॅडम आहेत. साफसफाई करणारे आमचे कर्मचारी आहेत. राजू पलीकडे काम करतो. आमचे रणपिशी आहेत, फरतडे आहेत, तानाजी आहे, पोपट आहे. सगळे उत्तम पद्धतीने काम करतात. फक्त काम करण्याची मनाची कंडिशन चांगली असेल तर काम उत्तम पद्धतीने होतं. अशा पद्धतीचे आमचे माळव्यांना आहेत आणि अत्यंत उत्तम पद्धतीने, म्हणजे त्यांच्यापाशी आल्यानंतर त्यांच्या कामाचा जो धडाडीचा का आहे 100% माझ्याकडे सुद्धा ती धडाडी आहे. मला असाच ग्रामसेवक जर अजून मागे लावले असते तर मला वाटत नव्हतं की या वर्षामध्ये बरीचशी अक्षरशः 80-85% कामं पूर्ण झाली असती. पण आता माझं दुर्दैव म्हणायचं की मला खरं चेष्टा नाही की पुढं जाणारा माणूस आणि चला पुढं म्हणणारा माणूस असावा, थांब म्हणणारा ग्रामसेवक नसावा. आणि त्यामध्ये अत्यंत माळव्यांना मी इतकं बघितलं. आता मला वाटतं किती दिवस झाले, 8-9 महिन्याचा पिरियड आहे. परत सरपंच चला पुढं, मी आहे तुम्हाला. अरे कोण ग्रामसेवक म्हणतो, कोण म्हणत नाही. पण प्रत्येक फोन केल्यानंतर चलाव सरपंच, लय हे करत बसायचं नसतं, हे सरपंच म्हणतात. पण ग्रामसेवक म्हणतो चला पुढं बघूया काय होतात. म्हणजे 100% माझ्या मनाला जुळतं मिळते असे ग्रामसेवक आहेत, अधिकारी पदाधिकारी. पण त्यांनी जो परवा मला एक विषय सांगितला, सरपंच आपण तालुक्यावर होतो, मला जिल्हा घ्यायचा आहे. काय म्हणले, मला जिल्हा घ्यायचा आहे. आता म्हणजे शक्य आहे का सगळी एवढी गँग, एवढी मोठी गँग ओपन म्हणजे आता आपल्याला शक्य आहे का इथं यांना. मग पहिल्यांदा अण्णा काहीतरी करतील हा माझा 100% विश्वास. जिल्हा पार करायचा काय 4 दिवस मी बी विचार केला, म्हणजे अण्णा असेच बोलतायत काय. अहो ज्या दिवशी बातमी आली की त्यांनी जिल्ह्याचे अध्यक्षपद घेतलं, एवढा प्रचंड आनंद झाला मला, प्रचंड आनंद झाला. म्हणलं बस
मी घेणारच आहे, मला ते घ्यायचंच आहे. आणि आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येक, मी मगाशीच उदाहरण दिलं की प्रत्येकाच्या जाग्यावर कामाच्या अनुषंगानं ज्या त्या ठिकाणी असतो, प्रत्येकाला परमेश्वर चान्स कामाचा देतो, सदस्यापासून सरपंचापर्यंत. ते काम करण्याची कुवत ज्या माणसात असते तो माणूस पार करतो. त्यातले आमचे माळव्यांना ग्रामीण विकास अधिकारी, त्यातले एक आपल्या तालुक्याला जे एक चांगलं नेतृत्व ग्राम विकास अधिकाऱ्याच्या ह्याच्यातून जे बसलं, त्यामध्ये माळव्यांनाचं नाव मी अभिमानानं घेईन. कारण त्या पद्धतीचं त्यांचं काम, धडाडीचं काम आणि चल रे पुढं म्हणण्याची त्यांची ती कंडिशन बघून माझ्याही मनामध्ये अत्यंत प्रेमळ भावना निर्माण झाली की 100% अधिकारी सुद्धा चांगला असतो, एक भावना निर्माण झाली. आणि 30 वर्षामध्ये मला जो एक या पद्धतीच्या कामाचा धडाडीचा ग्रामसेवक भेटणं काळाची गरज होती. ती नेमका आमचा पिरियड संपू नको आणि अण्णाही त्या ठिकाणी 8-9 महिन्याचा येऊ का नको. आणि त्यांच्यानंतर परत हा एक सहवास लाभला आणि पुढे आपल्या गावासाठी त्यांचा सहवास 100% लाभावा मी ईश्वरचरणी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रार्थना करतो. आणि त्यांच्या अनुषंगानं आणि पुढचा येणारा सरपंच बॉडी असेल त्यांच्या अनुषंगानं चांगलं काम हो आणि या गावाची भरारी उंच पद्धतीनं जावं आणि या गावाचं एक नाव लौकिक व्हावं. आज मी या ठिकाणी आपण सगळ्यांना बोलवलं होतं सदस्यांना, आमच्या ताई आल्या तेवढ्या मानते, बाकीचे या ठिकाणी मला वाटतं काय बाकीच्यांना कुणाला यावं असं का वाटलं नाही हे अनुषंगानं मान्य नाही. कारण सांगतो तुम्हाला त्याचं, कारण त्या अण्णांचा अनुभव घेणंच बाकी आहे त्यांना. की कामाचा अनुभव मी मगाशीच सांगितलं, सदस्य असेल आपला तर तो सदस्य एखाद्यानं बल लावायला सांगितला तर तो बल लावण्याची त्या सदस्याची पात्रता पाहिजे. तो म्हणला पाहिजे आता माझ्या वर्गामध्ये लाईट नाही, मला बल लावायचाच आहे, आत्ताच लावायचा आहे, मग तो कोणताही प्रयत्न करेल. अशा पद्धतीचे आमचे सदस्य असावेत. आणि आमचे ताई आल्या सदस्यापैकी एकच सदस्य आमचा या ठिकाणी होय आदर आहे. धन्यवाद तुमचं. कारण बाकीच्या सरपंचांना सुद्धा मी फोन केला होता, म्हणजे असं काय नाही आता मी कावडीने मी फोन केलेला होता, सगळे बाहेर कामाला गेले. आमचे सगळे कर्मचारी वृंद, सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, मेडिकल आरोग्य विभागाचे चालवणारे आमचे वत्तांबोळी परतडे साहेब त्या, आणि इथं राजू आहे आमचा, आलेले नागरिक आहेत, सुजान नागरिक आहेत आणि सर्व कर्मचारी वृंद या छोट्याशा आपल्याच्या माळव्यांनाच्या सत्कार समारंभाला आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि आपण माळव्यांचा या ठिकाणी सत्कार करूया. आणि सत्कार करून मग आता जे मला बोलायचं होतं अनुषंगानं, आम्ही कुणाला काय बोलायचं असेल, मी तर कोण अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेला नाही, त्यामुळे मीही सदस्यच आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाला जरी बोलायचं असेल पाटील त्यांच्या संदर्भामध्ये तर तुम्ही 2 शब्द बोलू शकता. पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं, माळव्यांनांचं यापुढेही अण्णा सरपंच असो नाहीतर इकडे सदस्य कुणी नसो, आपण 100% ग्रामपंचायत तुम्ही चांगली चालवाल याबद्दल 100% खात्री आहे. आणि ती चालवावी. आणि आमच्या कर्मचारी वृंदावनांना कुठल्याही पद्धतीचं तुमच्याकडून कमकुवतपणा न येता तुम्ही भराडीनं आमच्या कावळेनं सुद्धा म्हणलं पाहिजे. कारण आमचा कावळे सुद्धा इतका भराडीचा आहे, त्यांच्या जोडीला कर्मचारी सुद्धा चांगले मिळालेले आहेत, तुपे चांगला आहे म्हणजे. आणि सगळे आमचे धनाचं जर बोलायचं काम नाही, धनाला म्हणतो आपण, धनाला नसल्याशिवाय असला तरच पाणी आहे, नसला तर पाणी नाही. पोपडी आमचं चांगलं काम करतो, ज्याला दिले नाही वाटून. आणि तुपे असतील, आमचे सर्व क्लार्क मंडळी असतील, अक्षरशः कॅम्प्युटरवर त्यांना केव्हाही फोन करा, माझं अर्जंट काम आहे, 100% त्या तिथं आल्याच. आणि त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने सर्व साफसफाई कर्मचारी आहेत. बोलवल्यानंतर या ठिकाणी कुठलंही काम असू द्या, कामाची कमतरता कधीच करत नाहीत. आणि या सर्व कर्मचाऱ्यांना रणपिशी असतील त्यांना मी सारखा त्रास देतोय कर्तृत्वाच्या संदर्भामध्ये, त्यांना उचलून पुसळून सोडले. काय करत, माणसं बसू देत नाहीत, कामाचं अनुषंगाने तेवढं करावं लागतं. तुमच्या सगळ्या सर्व ग्रामसेवक कर्मचाऱ्यांना माझ्या पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि या पद्धतीचं चांगलं काम होईल. माळव्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा मी ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रार्थना करतो आणि त्यांचा आपण 2 मिनिटं सत्कार घेऊया. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.